आदित्य सरांचं मन जिंकायला मला असं वाटत नाही की वेगळं काही करण्याची गरज आहे, कारण आदित्य सरांना पारू आधीपासूनच आवडते. इनडायरेक्टली ती तिला घाबरवते अनुष्का मॅडमना, की बघ दिशा मॅडमची जशी पाठवणी केली या घरातनं तशीच तुझी पण होऊ शकते, तुला चालणार असेल तर तू बघ. तर मला असं वाटलं की मी ते कॅरेक्टर ह्याच्यामध्ये घुसवता कामा नये. पारूला कोणी त्रास दिला तर माझ्या आईचं डोकं जाम फिरतं की काय त्या दिशा मॅडमना बरोबर वटणीवर आण, अनुष्का मॅडमना घराबाहेर काढ, असं वगैरे माझ्या आईच्या प्रतिक्रिया असतात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. पारू मालिकेत सध्या तुम्ही खूप मोठा ट्विस्ट बघतायत आणि जिच्यामुळे हा ट्विस्ट सारखा येतोय ती पारूच माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी खूप छान आहे. काय सांगणार की आज एवढं ग्रँड तुला ब्रँड ॲम्बॅसिडर बनवतात आणि त्यासाठी एवढं ग्रँड ओपनिंग करतात, तुझं एवढं कटआउट्स वगैरे लावलेत, किती छान वाटतंय. पारूसाठी खरं तर या सगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेड आहेत, कारण की पारूसुद्धा हे जग पहिल्यांदाच अनुभवते आहे, तिलाही माहीत नाही आहे. त्यामुळे ती पण कावरी बावरी झाली आहे. त्यात अजून एक या सगळ्या गोंधळामध्ये अजून एक मोठा गोंधळ होणार आहे. त्यामुळे पारू ऑलरेडी घाबरलेली आहे आणि त्या गोष्टीतून ती कसं स्वतःला प्रेझेंट करते, कसं सगळ्या गोष्टी सांभाळून घेते, हा एक मोठा टास्क आहे तिच्यासाठी. पण अनुष्का आणि दिशा काय तुझा पाठलाग सोडत नाहीये. तो त्यांचा पर्दाफाश कधी करणार आहेस? प्रयत्न तर मी करते. आता पारूला एवढी घरकामं असतात, स्वयंपाकघर सांभाळायचं असतं, तिला सगळ्यांची काळजी घ्यायची असते, हे सगळं ती तिच्या आवडीने तिच्या स्वइच्छेने करते. तर या सगळ्यामधून दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमचा सुद्धा पर्दाफाश करायचा आहे. त्यामुळे चाललेत पारूचे प्रयत्न. बघूया आता, कदाचित या सगळ्या गोंधळामध्ये ती त्यांना बरोबर वटणीवर आणेल. येस, कारण पारू आता खूप धाडसी झाली आहे. तर मग आदित्य सरांसमोर पारूला काय काय आता गोष्टी आणून ठेवायचं आहे आणि आदित्य सरांचं मन जिंकायचं? आदित्य सरांचं मन जिंकायला मला असं वाटत नाही की वेगळं काही करण्याची गरज आहे, कारण आदित्य सरांना पारू आधीपासूनच आवडते एक मैत्रीण म्हणून. तर मला असं वाटत नाही की वेगळं काही करण्याची गरज आहे. फक्त पारू किर्लोस्कर कुटुंबावर, तिच्या देवी आईवर, आदित्य सरांवर भरभरून जे प्रेम करत आली आहे ते प्रेम ती यापुढेही करत राहील. आणि काही झालं तरी, तिला घरातून कितीही बाहेर काढलं किंवा तिच्या अगेन्स्ट कोणी गेलं तरी पण मला वाटत नाही की त्यांच्यासाठीची भक्ती पारूमध्ये कमी होईल. सो येस, पारू जसं त्यांची सेवा करते, त्यांच्यावर प्रेम करते, तशीच ती कायम करत राहील. त्यामुळे तिला वेगळं असं काही करण्याची गरज नाही आहे. पण अनुष्काला सत्य समोर आणणार आहे तुझ्या मंगळसूत्राचं अहिल्यादेवींसमोर. पण मग तिचं सत्य पण मला माहिती आहे ना. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकींना टशन देतोय की बघ, तुला सांगायचं तर तू सांग, पण तुझंही एक मोठं सत्य माझ्याकडे आहे. आणि तिला मी हे पण धमकावलं की तुझ्या आधी एक अशाच तुझ्यासारख्या मॅडम आमच्या घरी येऊन गेल्यात, दिशा मॅडम, आणि दिशा मॅडम ही तिची बहीण आहे. त्यामुळे हे पारूला जरी माहीत नसलं तरी इनडायरेक्टली ती तिला घाबरवते अनुष्का मॅडमना, की बघ दिशा मॅडमची जशी पाठवणी केली या घरातनं तशीच तुझी पण होऊ शकते, तुला चालणार असेल तर तू बघ, तू सांग सगळ्यांना माझं सत्य आणि तू हो घराबाहेर. पण आता मला शरयूला विचारायचं आहे की शरयू मालिकेला 1 वर्ष पूर्ण झालं, पारू घराघरात पोचली आहे आणि आता महाराष्ट्राची लाडकी पारू झाली आहे. किती ओव्हरवेल्मिंग वाटतं स्वतःला एक अभिनेत्री म्हणून की आपली मालिका आज एवढ्या टॉप लेवलला जाते आणि घराघरात ओळखली जाते. खरंच खूप खूप भारी वाटते. तो तर प्रश्न विचारला सरी मला एकदम असं गूजबम्प झाल्यासारखं झालं आहे. सो खरंच खूप भारी वाटते. अनएक्सपेक्टेड होतं की आम्ही इतक्या छान नंबरवर जाऊन राहू आणि 1 वर्षभर टिकू. तर यासाठी मी सगळ्यात आधी प्रेक्षकांचे आभार मानेन की तुम्ही आमच्यावर भरभरून प्रेम केलं आणि असंच प्रेम तुम्ही करत राहा. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की पारू ही सिरियल इथपर्यंत आणण्याचं काम आमचे जे डिरेक्टर सर आहेत, राजू सावंत सर, हे देखील त्यांच्यामुळे शक्य झाले. आमचे जे DOP सर आहेत, GK सर, गणेश कोकरे सर, त्यांची मेहनत, आमचे जे टेक्निशियन्स आहेत, आमचे दिग्दर्शक सर, आमची पूर्ण डिरेक्शन टीम, आमचे मेकअप आर्टिस्ट, आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट, आमचे स्पॉट दादा, सगळे इच अँड एव्हरी. म्हणजे आम्ही मुंबईपासून आम्ही लांब साताऱ्यामध्ये शूट करतो आहे, पण अशी टीम मी खरंच म्हणजे आजपर्यंत मी जेवढी कामं केली आहेत तिकडे मी अशी इतकी युनिटी असलेली टीम मी कुठेच नाही पाहिली.
त्यामुळे मला खरंच या सगळ्या टीमचं कौतुक वाटतं आणि हे सगळं त्यांच्या एकीमुळे झालं आहे असं मला वाटतं. आणि अर्थात आमची सगळी टीम आणि प्रेक्षक या सगळ्यांच्या प्रेमामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. पण पारूचं स्वागत तेवढ्या धमाकेदार केलं जातंय, लेझिम ढोल ताशे. पारू म्हणून किती आनंद होतोय आता? पारूला तर खूप आनंद होतोय. पारूचं मन करते की जाऊन तिथे डान्स करावा, पण आता पारू थोडं टेन्शनमध्ये ना, त्यामुळे तिला असं सगळं कंट्रोल करावं लागतं. पण शरयूची पारू कशी झाली ते एक ऑडिशन सगळं आज डोळ्यासमोरून जातंय, काय किस्सा होता? मला खरंच सांगा, आता मला माहीत नाही आहे सांगू का नको, पण माझ्या माहितीनुसार मला असं वाटतंय की मी ऑडिशन लिस्टमधली सगळ्यात शेवटची मुलगी होते. म्हणजे ऑलमोस्ट सगळे ऑडिशन चॅनलला पाठवणार आणि तेवढ्यात मी सेटवर संध्याकाळी पोहोचले होते. त्यात आमच्या ज्या क्रिएटिव्ह मॅम आहेत मनस्वी सावंत, त्यांनी सांगितलं की रे यांचं ऑडिशन आहे, एक मुलगी आली, तिचं ऑडिशन पटकन घेऊया. मग सगळ्यात शेवटी माझं ऑडिशन झालं आणि मग ऑडिशन पुढे पाठवलं गेलं. मग त्यातून मी सिलेक्ट झाले, मग शॉर्टलिस्ट झाले, मग मॉकशूट झालं, मग अजून काही वेळा लुक टेस्ट करा किंवा काय अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या. सो ती सगळी प्रोसिजर आणि तो सगळा काळ माझ्यासाठी एक, आता ऑफकोर्स ऑडिशन म्हटलं की एक असं भीतीदायक वातावरण आपोआप निर्माण होतं की काय होईल, आपण चुकलो आहे का, आपण बरोबर केलो का, आपण त्या कॅरेक्टरसाठी परफेक्ट होतो का, किंवा त्या कॅरेक्टरच्या थोडं आसपास तरी आहोत का, आपल्याला काय एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत, या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर माझी परिस्थिती अगदी तशीच होती की काय होते, माझं सिलेक्शन झालं आहे नाही झालं आहे, किंवा कळवायला कधी कधी उशीर होतो काही काही टेक्निकल्स प्रॉब्लेममुळे की त्यांना आपल्याला इन्फॉर्म करायला वेळ होतो. तर माझ्या बाबतीतही तसंच झालं होतं. सो मी थोडी घाबरले होते काय होते काय नाही, आणि मग झालं शेवटी फायनली की ठीक आहे, हीच पारू म्हणून आपण सिलेक्ट करतोय. आणि शूटिंगला सुरुवात झाली. सुरुवातीला मी सरांना म्हटलं, सर म्हणजे मला ना एक भीती होती कुठेतरी की मी मागचं जे कॅरेक्टर करत होते ते पण रुरलच होतं, त्यामध्ये पण माझा टोन गावठी होता, ते पण सातारामध्येच आम्ही शूट करायचो, सातारा बेस्ड स्टोरी होती. तर मला असं वाटलं की मी ते कॅरेक्टर ह्याच्यामध्ये घुसवता कामा नये, आणि ते काम संपून मला अगदीच 2 महिने झाले होते. तर मला असं वाटलं की ते कॅरेक्टर मी ह्याच्यामध्ये आणलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, आणि त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट कॅरेक्टर आहे हे. सो मला खूप भीती होती की मला जमेल की नाही, मला माहीत नाही. पण मी परत म्हणते तसं राजू सरांनी एकदाच मला सांगितलं एका वाक्यात की तू करत जा, तुला जसं वाटतं तसं, काही चुकलं तर मी आहे तुला सांगायला. सो मी एकच गोष्ट करत आले की सर जे सांगत आले ते मी फॉलो करत गेले, आणि ते करता करता मला काही दिवसांमध्ये माझं कॅरेक्टर सापडलं. पण पारूची एक सवय जी आता अंगावरने पडली, अशी पारूची सवय, टोन नॉर्मल बोलताना पण कधीतरी माझं नणचा प्रॉब्लेम होतो, किंवा मी गावठी शब्द वापरते तर मला हे नाही बोलायचं आहे आपल्याला. सो ते थोडंसं होतं. आणि पारूची सवय म्हणजे पारूचा शरयूला खूप फायदा झाला, कारण पारू कशीही बावळट वाटत असली किंवा अशी वेडी वाटत असली की प्रेमात कोणी एवढं वेडं असतं का, तर मला असं वाटतं की प्रेमात खरंच वेडं असू शकतं. आणि पारू जितकी बावळट वाटते तितकी ती नाहीये, ती हुशार आहे, चालाक आहे. सो पारूकडून शरयूला शिकण्यासारख्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत की पारू कुठल्याही प्रसंगामध्ये शांत राहते, त्या संकटातून कसा मार्ग काढायचा यावरती विचार करते, आणि काही झालं तरी ती त्या संकटातून बाहेर पडते. तर हे शरयूला कुठेतरी उपयोगी पडले असं मी म्हणेन, कारण की खरंच मला फायदा झालाय. कारण माझा असा स्वभाव बघायला गेला तर मला पटकन चिड येते, मी पटकन चिडू शकते शरयू. तर पारू असेल तर पारू नाही चिडणार, पारू अशी रिॲक्ट नाही होणार. सो मी कधीतरी रिअल लाईफ मध्ये त्याचा विचार करते, नाही जर पारू असेल तर पारूने काय केलं असतं. सो त्याचा फायदा मला ॲज अ शरयू म्हणून. घराघरात पोचलेली पारू, आज पारूच्या घरून काय प्रतिक्रिया आहे? ऑफकोर्स मला आता आधी माझ्या घरी माझा पेटनेम आहे मॅगी, सो मला ती मॅगी म्हणायचे. पण आता जेव्हापासून पारू सगळ्यांच्या भेटीला आले तेव्हापासून मला व्हिडिओ कॉल उचला की हे पारू पारू असं मला सगळे चिडवतात.
आणि ऑफकोर्स जर पारूला कोणी त्रास दिला तर माझ्या आईचं डोकं जाम फिरतं की काय त्या दिशा मॅडमना बरोबर वटणीवर आण, अनुष्का मॅडमना घराबाहेर काढ, असं वगैरे माझ्या आईच्या प्रतिक्रिया असतात. सो yes. शेवटचं विचारते की पारू आता घरातल्या मुलींना एक इन्स्पायर करते, सो त्या मुलींसाठी आणि प्रेक्षकांना काय सांगशील जातात? मी पारू म्हणून हेच सांगेन की तुमच्या आयुष्यात किती पण संकट येऊ देत, किती बी संकट येऊ देत, कधी बी हार मानायची नाही. पारू जशी शांत डोक्याने सगळ्या गोष्टींवर विचार करून सोल्युशन काढते, तसंच तुम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. मला पूर्ण गॅरंटी आहे की त्यातनं काही ना काहीतरी चांगला मार्ग नक्की निघतो आणि गोष्टी चांगल्या घडतात. त्यामुळे येस, तुम्ही कधी हिंमत हारू नका आणि तुम्हाला जे तुमच्या आयुष्याचं जे गोल आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच शेरू आणि ऑल द व्हेरी. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.